400 पार नहीं, इस बार भाजपा तडीपार. आणि म्हणून ओरिजिनल शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्याकडे आहे. शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. मुंबईत 2 वर्धापन दिन साजरे होत आहेत. सलग दुसरं वर्ष आहे. एकीकडे शिंदे गट, दुसरीकडे ठाकरे गट. त्यामुळे आता लोकसभा निवडणूक झाली. खरी शिवसेना कोण यावरून बरीच टीका होत होती. त्यावर देखील निकाल जाहीर झालेले आहेत. त्यामुळे आजचा वर्धापन दिन अत्यंत महत्त्वाचा असणार आणि या सगळ्या बाबतीत बोलण्यासाठी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आपल्यासोबत आहेत. सर, आज हा वर्धापन दिन साजरा होतोय, दोन्हीकडे होतोय. दोन्हीकडे वर्धापन दिनाकडे सर्वांचंच लक्ष आहे. कशा पद्धतीत तुम्ही पाहताय, कारण दोन्ही वर्धापन दिन साजरे होत आहेत, तुमच्या इकडे कशा पद्धतीचं असेल, काय नेमकं आजची भूमिका असणार आहे? नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली आणि यावेळेला सत्ताधीश असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी, शिरस्यस्त नेत्यांनी असा एक आवाज दिला होता की इस बार 400 पार. आणि त्याच वेळेला माझे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी एकच नारा दिला होता, 400 पार नहीं, इस बार भाजपा तडीपार. आणि तो उद्धव साहेबांचा नारा हा महाराष्ट्रामध्ये खरा ठरला, देशामध्ये खरा ठरला, महाराष्ट्रानंतर उचलून धरलं. हे सगळे सांगत होते की 45+ आम्ही निवडून येऊ. त्यांचे फक्त 17 आले आणि आमचे महाविकास आघाडीचे 30 खासदार निवडून आले. त्यामुळं उद्याची सत्ता, विधानसभेची जी निवडणूक 2 महिन्यावर आहे, ती सत्ता पुन्हा आणण्याकरता म्हणून उद्धवसाहेब कोणता नारा देत आहेत, उद्धवसाहेब नक्की कोणती भूमिका घेत आहेत, इकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे, देशाचं लक्ष आहे. पलीकडच्या बाजूला कोणाचंही लक्ष नाही. पण त्यांनी तर पूर्ण बॅनरबाजी केलेली आहे. दादर अख्खा मुंबईमध्ये त्यांनी बॅनरबाजी केली. आम्ही विचारांचे खरे वारसदार आहोत असं ते म्हणतायत. असं आहे की तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर जो माल नकली असतो त्याची जास्त प्रसिद्धी करावी लागते, ॲडव्हर्टाईज करावी लागते, ओरडून ओरडून सांगावं लागतं, स्कीम जाहीर कराव्या लागतात. परंतु जो असली माल असतो, खरा माल असतो, त्याला फार काय ओरिजिनल मालाला फार काही जाहिरातबाजी करावी लागत नाही. आणि म्हणून ओरिजिनल शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्याकडे आहे. आणि जे बाकीचे शिवसेना आमची म्हणतायत ते नकली आहेत. त्यामुळं त्यांना तशा प्रकारची प्रसिद्धी करावी लागते. आम्हाला प्रसिद्धी करण्याची आवश्यकता नाही. सोबत ते म्हणतात की भगवं रक्त हे आमचं आहे. ठाकरेंकडचं जे रक्त आहे ते शरद पवारांचं आहे, राहुल गांधींचं आहे. ते शिवसैनिक नाहीत किंवा त्यांच्या रक्त आहे ते भगवं आहे असं देखील ते म्हणतात. असं ते म्हणतात. नितीश कुमारांचं रक्त कसलं आहे? चिराग पासवानचं रक्त कसलं आहे? कसलं आहे रक्त? हे काय वाटेल ते बोलतात. त्यांच्या बोलण्याला काय काडीची किंमत नाही. लक्षात आलं का? कोणाचंही, हिंदूचं असू दे, मुस्लिमाचं असू दे, बौद्धाचं असू दे, ख्रिश्चनाचं असू दे, ईसाईचं असू दे, जैनाचं असू दे, रक्ताचा रंग एकच असतो. हे या निर्बुद्धांना जर माहीत नसेल तर आमचं रक्त हे फक्त भगवं आहे आणि बाकीच्यांचं रक्त पवारसाहेबांचं आहे, याचं आहे, त्याचं आहे, हे बोलणारे किती निर्बुद्ध आहेत हे यातून स्पष्ट होतं. शेवटचा प्रश्न आहे. भास्कर जाधव एकदम धडधडती तोप आहेत. भास्कर जाधवांचं भाषण ऐकण्यासाठी सगळेच उत्सुक असतात. स्टार प्रवक्ते आहात, त्यामुळे यावेळी आज ऐकायला मिळणार आहे. वर्धापन दिनाला अत्यंत मर्यादित भाषणं होतात. आता ते भाषणं कोण कोण करणार याची काही कल्पना नाही. त्यामुळं तिथे गेल्यानंतरच आता कळेल. हे होते भास्कर जाधव. त्यांनी शिंदे गटाने ज्या पद्धतीने बॅनरबाजी करून दिले त्याला देखील त्यांनी चोख असं प्रत्युत्तर दिलंय. उद्धव ठाकरे आज काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. त्यामुळे संध्याकाळी हा वर्धापन दिन आहे तो सुरू होईल. त्यामुळे उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही भूमिका जाहीर करतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.